नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण रसविचार सविस्तर अभ्यासलेला आहे। त्याच्यामध्ये मानवी अंतःकरणातील ज्या काही स्थिर आणि शाश्वत भावना असतात त्यांना स्थायी भाव असे म्हणतात, तेही आपण अभ्यासलेला आहे। आणि माणसाच्या अंतःकरणातील हे स्थायी भाव ज्यावेळेस उत्कट स्थितीला पोहोचतात त्यावेळेस त्यांना रस म्हणतात, हेही आपण अभ्यासलेला आहे। हे स्थायी भाव एकूण 9 प्रकारचे आहेत आणि त्यामुळे त्यातून निर्माण होणारे रस सुद्धा 9 प्रकारचे आहेत। या 9ही रसांचा उदाहरणासह आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। पण जर तुम्ही भाग 1 बघितलेला नसेल तर याच व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आय बटनला त्याचा व्हिडिओ देण्यात आलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही भाग 1 बघू शकता। चला तर मग जो आपला पहिला रस आहे त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया। आपला जो पहिला रस आहे तो आहे शृंगार रस आणि याचा स्थायी भाव आहे रती। ज्यावेळेस रती जागृत होतो त्यावेळेस शृंगार रस निर्माण झाला असं आपल्याला समजावं लागतं। शृंग म्हणजे काम वासना, त्या शब्दामध्येच याचा अर्थ त्या ठिकाणी दडलेला आहे। तर हा रस कधी निर्माण होतो ते आपण बघूया। स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून, प्रेमातून या रसाचा उगम होत असतो। या दोघांच्या मनामध्ये भेटीविषयी असणारी तळमळ किंवा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा म्हणजे विरह आणि जी काही भेटीची व्याकुळता आहे, या सगळ्या प्रकारच्या वर्णनातून शृंगार रस निर्माण होत असतो। त्याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत। जे पहिलं उदाहरण आहे ते डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नका। तर याच्यामध्ये आपल्याला शृंगार रस पाहायला मिळतो। सहज सख्या एकदाच येई सांज वेळी। तर या पूर्ण ओळी वाचल्यानंतर तो अधिक तीव्रतेने त्या ठिकाणी जागृत होणार आहे, पण आपण फक्त उदाहरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तिसरं उदाहरण आहे या कातर वेळी पाहिजेस तू जवळी। तर या सगळ्या प्रकारच्या कवितांमधून, या सगळ्या प्रकारच्या साहित्यांमधून स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि मग त्याच्यातून हा शृंगार रस तयार होत असतो। आणखी उदाहरण आपण याची बघणार आहोत। त्याच्यामध्ये गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी काय हरविले सांग शोधिशी या यमुनेच्या जळी। तर इथे सुद्धा आपल्याला शृंगार रस पाहायला मिळतोय। पुढे आणखी एक उदाहरण आपण घेतलेलं आहे दिवा जळे मम व्यथा घेऊनी असशील जागी तूही शयनी पराग मिटल्या अनुरागाचे उसाशांत वेचुनी गुंफुनी। तर या सगळ्यांमध्ये कुठेतरी विरह आपल्याला पाहायला मिळतोय, कुठेतरी व्याकुळता आपल्याला पाहायला मिळते, भेटीची तळमळ आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या ओळींमध्ये आपल्याला शृंगार रस पाहायला मिळतो। एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलेली उदाहरणं ही कवितेतील आहेत, म्हणजे फक्त कवितेमध्येच रस असतो असं नाही, सगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये रस हा असतो। मग ती कविता असेल, एखादा पाठ असेल, एखादी कादंबरी असेल, एखादी कथा असेल, एखादं नाटक असेल, एखादा चित्रपट असेल किंवा आपल्या जीवनात घडलेला एखादा प्रसंग असेल, त्यावेळेस आपल्या मनातल्या सुप्त भावना जाग्या होत असतात आणि तिथे रस निर्मिती होत असते। या सर्व ओळींमधून एक सर्व समावेशक वैश्विक भावना आपल्याला पाहायला मिळते किंवा ती जागृत होते आणि त्यावेळेस हा जो काही निर्माण झालेला रस आहे त्याला उत्तान शृंगार असं म्हटलेलं आहे। त्यामुळं थोडासा उत्तानपणा इथे आपल्याला पाहायला मिळतोय, संयम थोडासा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। या रसाचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सात्विक शृंगार। पती पत्नीच्या प्रेमातून निर्माण होणारा किंवा प्रियकर प्रेयशीच्या सात्विक प्रेमातून निर्माण होणारा जो काही शृंगार रस आहे त्याला सात्विक शृंगार असं म्हटलं जातं। आणि जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रेमाच्या विफलतेतून निर्माण होणारा शृंगार रस विप्रलंभ शृंगार। तर असे हे शृंगार रसाचे 3 प्रकार आहेत, उत्तान शृंगार, सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार। विद्यार्थी मित्रांनो, लावणी हा जो काही काव्य प्रकार आहे तर हा शृंगार रसाने पूर्णपणे भरलेला असतो। प्रत्येक लावणीमध्ये आपल्याला शृंगार रस हा पाहायला मिळतो। जो
दुसरा रस आहे तो आहे वीररस आणि या रसाचा जो स्थायी भाव आहे तो आहे उत्साह. पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होत असतो. त्यामुळं सगळीकडे हा रस आपल्याला पाहायला मिळतो. तर या रसाने परिपूर्ण असणाऱ्या अशा प्रकारच्या या कविता आहेत, समरगीता आहेत. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला. तर याच्यामध्ये हे आपल्याला वीररस पाहायला मिळतो. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रू संघे युद्ध आमुचे सुरू. त्याचबरोबर आणखी एक उदाहरण आपण बघूया. लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता, कवटाळून त्याला माता अति आक्रोशे रडते केविलवाणी भेटेन 9 महिन्यांनी. तर या उदाहरणामध्ये आपल्याला वाचल्याबरोबर जो रस पाहायला मिळतो तो आहे करुण रस. म्हणजे एकाच कवितेमध्ये किंवा एखाद्या कडव्यामध्ये आपल्याला 2 रस सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याच्यात करुण रस तर आहेच, त्याबरोबर वीररस सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर कुंज विहारी या कवींची कविता आहे भेटेन 9 महिन्यांनी आणि त्याच्यामध्ये आपल्या एकुलत्या एक मुलाला फाशीची शिक्षा झालेली असते आणि ती माता त्या मुलाला कवटाळून या ठिकाणी आक्रोश करते, रडते आणि तो मुलगा आईला त्या ठिकाणी समजावत असतो की या देशासाठी मी बलिदान देणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. तर याच्यामधून त्या मुलाची जी देशभक्तीची भावना आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळं वीररस सुद्धा या ओळींमध्ये आहे. म्हणजे एकच कविता असेल तर त्याच्यामध्ये एकाच वेळेस अनेक रस असू शकतात. म्हणजे एक चित्रपट तुम्ही बघत असता त्यावेळेस फक्त एकच रस त्याच्यामध्ये असत नाही, तर हे जवळजवळ सगळे रस त्याच्यामध्ये असतात. जेवढे रस त्या साहित्यामध्ये अधिक असतात किंवा त्या कलाकृतीमध्ये अधिक असतात तेवढी ती कलाकृती प्रभावी असते. जी समरगीते आहेत किंवा आपले जे पोवाडे आहेत तर या सगळ्यांमध्ये हा वीररस आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपला जो तिसरा रस आहे तो आहे करुण रस आणि या रसाचा स्थायी भाव आहे शोक. शब्दामध्येच याचा अर्थ आपल्याला समजलेला आहे. शोक किंवा दुःख, वियोग, संकट, दैन्य, क्लेशदायक घटना यातून हा रस निर्माण होत असतो. हृदयद्रावक अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या वर्णनातून सुद्धा करुण रस निर्माण होत असतो किंवा त्या वर्णनात आपल्याला हा रस पाहायला मिळतो. तर जिथे कुठे दुःख असेल तिथे हा करुण रस आपल्याला पाहायला मिळतो. त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया. हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. तर आपलं जे काही मूल आहे तर ते मृत्यू पावलेलं नाही आहे, तर तो झोपलेला आहे. तर त्या आईच्या मनातली जी काही भावना आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तिचं दुःख या ठिकाणी पाहायला मिळतं. आई म्हणून कोणी आईस हाक मारी आणि पुढे ती हाक येई कानी मज होय शोककारी अशा त्या ओळी आहेत पुढच्या. तर इथे सुद्धा आईचं जे काही दुःख आहे, आईविषयीचं जे काही दुःख आहे मुलाच्या मनातलं ते व्यक्त केलेलं आहे कवीने. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला करुण रस पाहायला मिळतो. पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, इथे सुद्धा आपल्याला हा जो काही करुण रस आहे तो पाहायला मिळतो. जो वरती हे जीर्ण झोपडे आपुले दैवाने नाही पडले, तो वरती तू झोप घेत जा बाळा काळजी पुढे देवाला. तर या सगळ्या उदाहरणामध्ये हा करुण रस आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथे शोक आहे, दुःख आहे, संकट आहे, वियोग आहे, दैन्य अवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यामुळं ही सगळी करुण रसाची उदाहरणं आहेत. आपला जो चौथा रस आहे तो आहे हास्यरस. सगळ्यांच्या परिचयाचा हा रस आहे आणि याचा स्थायी भाव हास हा आहे. विसंगती कुठे आपल्याला पाहायला मिळाली? असंबद्ध भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा, मस्करी अशा प्रकारचं वर्णन असेल तर तिथे हास्यरस आपल्याला पाहायला मिळतो किंवा हास्यरस तिथे निर्माण होत असतो. जे काही विनोदी कार्यक्रम असतात तिथे सुद्धा हा हास्यरस निर्माण होत असतो. या काही ओळी दिलेल्या आहेत तिथे. परटा एसील कधी परतून, तर हे सगळं विडंबन आहे त्या कवितांचं.
जीवलगा येसील कधी परतून, अशा त्या खऱ्या ओळी आहेत आणि त्याचं विडंबन करून या कविता तयार केलेल्या आहेत. त्यामुळं इथे आपल्याला हास्यरस पाहायला मिळतो. उपास मज लागला सखेबाई, उपास मज लागला, तर इथे सुद्धा हास्यरस पाहायला मिळतोय. रात्री झोपतो गोनपाटात, कॉलेजला येतो सुटाबुटात, तर इथे सुद्धा व्यंगदर्शन केलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा हा रस आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडुनी, फोटो मासिकात पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला. तर मूळ केशवसुतांची कविता आहे. आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके, देवाचे दिधले असे जग, तये आम्हास खेळावया. तर ही ती मूळ कविता आहे. त्याचं विडंबन या ठिकाणी केलेलं आहे. प्र के अत्रे यांचा झेंडूची फुले नावाचा संपूर्ण काव्यसंग्रह विडंबनात्मक आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला हा हास्यरस पाहायला मिळतो. म्हणजे विडंबनात्मक कविता किंवा सुदाम्यांचे पोहे, चिमणरावाचे चरहाट, साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकराम, गुदगुल्या यासारखे जे काही विनोदी लेखन आहे किंवा जी नाटकं आहेत त्याच्यातून आपल्याला हास्यरस पाहायला मिळतो किंवा तिथे तो हास्यरस आढळतो. आपला जो 5वा रस आहे तो आहे रौद्र रस आणि त्याचा स्थायी भाव आहे क्रोध. आता क्रोध आपल्याला माहीत आहे रागच आहे तो, पण रागाची तीव्र भावना इथे आपल्याला पाहायला मिळते. क्रोध किंवा चीड याची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप याच्या वर्णनातून रौद्र रस आढळत असतो. उदाहरण आपण इथे बघतोय. पाड सिंहासने दृष्टती पालथी, ओढ हत्ती वरुणी मत्त नृप खालती, मुकुट रंकासी दे करटी भूपा प्रती, झाड खटखट तुझे खडगरुद्रा. तर इथे रौद्र रस आपल्याला पाहायला मिळतो. डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये, येई येई रुद्रा. त्याच कवितेतल्या ह्या ओळी आहेत. इथे सुद्धा आपल्याला रौद्र रस पाहायला मिळतो. आपला जो 6वा रस आहे तो आहे भयानक रस आणि याचा स्थायी भाव आहे भय. म्हणजे इथे आपल्याला काय वाटते, भीती वाटते. भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. युद्ध, मृत्यू, सूड, राक्षस, स्मशान, भूत, प्रेत इत्यादींच्या वर्णनातून भयानक रस आढळतो. इथे एक आपण उदाहरण घेऊया. ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. तर अशा प्रकारच्या वर्णनातून हा भीतीदायक रस आपल्याला अनुभवायला मिळतो. एखाद्या ओळीतून हा काही रस आपल्या अनुभवाला येणार नाही, प्रत्ययाला येणार नाही. तशा प्रकारचं वातावरण तिथं निर्माण होणं गरजेचं आहे आणि मग हा रस आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. आपला जो 7वा रस आहे तो आहे बिभत्स रस. तर याचा जो स्थायी भाव आहे तो आहे जुगुप्सा किंवा त्याला कंटाळा असंही म्हटलं जातं. तर किळसवाणी जी काही दृश्य असतात त्या सगळ्या ठिकाणी हा रस आपल्याला पाहायला मिळतो. किळस, वीट, तिरस्कार, तिटकारा इत्यादी भावना जागृत करणाऱ्या वर्णनातून बिभत्स रस आपल्याला आढळतो. एका मुलाचं इथे वर्णन केलेलं आहे बघा. ही बोटे चघळीत काय बसले, हे राम रे लाळ ही, काळी काय गळ्यातुनी, जळमटे आहेत 50ही, सी सी तोंड ते अमंगळ असे अधिच हे शेंबडे, आणि काजळ ओघळे वरुणी हे, त्यातुनी ही हे रडे. तर त्या मुलाचं हे वर्णन आहे. तर अशा प्रकारचं दृश्य बघितल्याबरोबर आपल्या मनामध्ये किळस, तिरस्कार निर्माण होत असतो. पुढे आणखी एक उदाहरण आहे त्याचं. नाकामधुनी उंट लोंबती, उवा मातल्या केसात. म्हणजे अर्थ तुम्हाला कळालेला असणार आहे, उंट कोण आहेत ते. तर ही सगळी जी काही दृश्य आहेत ही सगळी दृश्य आपल्या मनामध्ये किळस निर्माण करत असतात आणि ती दृश्य आपल्याला त्या ठिकाणी पाहावीशी वाटत नाहीत. अशा सर्व ठिकाणी बिभत्स रस आपल्याला पाहायला मिळतो. जो 8वा रस आहे त्या रसाचं नाव आहे अद्भुत रस आणि याचा स्थायी भाव आहे विस्मय. त्याचा अर्थ आहे माहीत आपल्याला, आश्चर्य. म्हणजे जिथे कुठे आपल्याला असा आश्चर्याचा धक्का बसतो त्या सगळ्या ठिकाणी हा अद्भुत रस आपल्याला आढळतो. अद्भुतरम्य, विस्मयजनक,
आश्चर्यकारक भावनांच्या साहित्यातील वर्णनातून अद्भुत रस आढळतो. त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. ज्या सगळ्या परिकथा आहेत त्याच्यातून हा रस आपल्याला आढळतो. अरेबियन नाईट्स, अलीबाबा व 40 चोर, अगदी गाजलेली कथा आहे ही, जादूची अंगठी, तर इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्या वर्णनातून हा रस आपल्याला पाहायला मिळतो. याचं उदाहरण आपण बघूया. 8 पाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे. तर हे सगळं अद्भुत आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अद्भुत रस पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सगळ्यांच्या अगदी ओळखीचं गीत आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल. सगळ्यांनी ऐकलेलं हे गीत आहे आणि इथे सुद्धा आपल्याला अद्भुत रसाचं दर्शन घडतं. आपला जो शेवटचा रस आहे तो आहे शांत रस. सगळ्या रसांचा राजा म्हणून शांत रस ओळखला जातो. याचा जो स्थायी भाव आहे तो आहे शम किंवा शांती. तर हा कुठे आढळतो ते आपण बघूया. परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय किंवा आश्रम यांच्या परिसरातील वातावरण आणि निसर्गातील शांत स्वरूपातील वातावरण इत्यादींच्या वर्णनातून शांत रस आढळतो. प्रत्येकाला जीवनामध्ये या रसाची गरज असते. माणूस धावपळ करतो आणि कुठेतरी त्याला थांबावं लागतं आणि त्याची प्रचिती या रसामध्ये आपल्याला मिळते. तर हा शांत रस आहे आणि त्याची उदाहरणं जी भूपाळी आहे आपली, अगदी सुप्रसिद्ध अशी भूपाळी आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, तर याच्यामध्ये हा आपल्याला रस पाहायला मिळतो. त्यानंतर ज्ञानेश्वरांचं जे काही पसायदान आहे ते सुद्धा शांत रसाने पूर्णपणे भरलेलं आहे. जे काही वेगवेगळे अभंग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शांत रस आपल्याला पाहायला मिळतो. पसायदानाचंच आणखी एक उदाहरण इथे दिलेलं आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. संपूर्ण पसायदान त्यांचं या रसाने भरलेलं आहे. म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये अगदी शांत एखादा कार्यक्रम होत असेल तरी सुद्धा तिथे शांत रस असतो. थोडासा गोंधळ असला तरी सुद्धा शांत रस असतो, कारण मनामध्ये त्या रसाची अनुभूती आपल्याला येत असते. तर प्रत्येक साहित्यामध्ये जीवनातील प्रत्येक प्रसंगातून आणि वेगवेगळ्या चित्रपटांसारख्या कलाकृतींमधून आपल्याला या रसाची प्रचिती येत असते, अनुभव येत असतो आणि तो चाखत म्हणजे त्याची गोडी अनुभवत आपण आपलं जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करत असतो. जर हे रस नसतील तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा रस राहणार नाही, आपलं जीवन सुद्धा निरस होऊन जाईल. म्हणून कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद आपण घेत असतो त्यावेळेस त्याच्यात रस असतील तरच त्याच्यात आपल्याला रस निर्माण होतो. तर अशा प्रकारचे हे 9 रस आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या वर्गमित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला अजून जर आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओपर्यंत मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.